नमस्कार मंडळी. तर आज मला ह्या विषयावर बोलायचं आहे की हे जे रिक्षावाले असतात ना, आमच्या इथं तरी पण असा प्रकार घडतो बरं का. आपण कुठून गावावरून आलो, स्टँडवरून घरी यायचं असतं, रस्त्याने यायला लागलो की लगेच ते विचारणार, चला यायचं का, यायचं का, कुठं जायचं, कुठं जायचं, यायचं का. अरे आम्हाला यायचं असेल तर आम्ही तुमच्याजवळ येणार, आम्ही तुम्हाला म्हणणार की चला आम्हाला सोडवा म्हणून. पण हे ना भर रस्त्यात, आपण रस्त्यानं जरी चाललं ना तरी हे रिक्षावाले विचारणार, चला येता का, यायचं का. हे किती विचित्र वाटतं ना ऐकायला. पण यांच्या ह्या बोलण्यावर आहे ना कोणी ऑब्जेक्शन घेत नाही, कारण आपल्याला पण ती सवय झालेली असते नाही का, काही गोष्टींची सवय होऊन जाते. नाहीतर एरवी असं एखादा माणूस जर आपल्या रस्त्यात म्हटला एखाद्या स्त्रीला की चला येताय का, यायचं आहे का, तर आपण किती कांगाव करू. तर काय होतं, काही गोष्टी ना सवय ना आपल्या पण अंगवळणी पडतात. ते रिक्षावाले मात्र मोठ्या मोठ्यानं ओरडणार, चला यायचं आहे का, यायचं का. बरं यांचं भाडं तोडं तर विचारूच नका. आपण मुंबई पुण्यावरून जेवढ्या पैशात येतो ना तेवढं ते आपल्याला घरापर्यंत सोडवण्याची पैशाची मागणी करतात. असो, ज्याचं त्याचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे, ज्याला परवडेल तो जाईल, नाही परवडेल तो चालत जाईल. पण हे रिक्षावाल्यांचं ही गोष्ट मला तरी नक्की खटकते की असं नाही की येत आहे का, चला आणि कुठं जायचं. अरे काय, ज्याला जायचं आहे तो तुमच्यापर्यंत येणार, तुमची मदत घेणार, घरापर्यंत पोचणार. तुम्ही कशाला हे सारखं ओरडून ओरडून हे करता. आणि त्यांच्या त्या रिक्षा स्टँडच्या आजूबाजूला त्यांचे ते गुटखे खाऊन थुंकणं, तंबाखू खाऊन थुंकणं, इतकं वातावरण गलिच्छ असतं ना की कसं चालावं, ती सर्कसच होती त्या रिक्षात बसेपर्यंत. तर हे असे रिक्षावाले असतात. तर हे बाई मला तर नाही आवडत. तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत धन्यवाद.